नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण पोलीस उपनिरीक्षक पदाकरता स्वतंत्र पेपर मुख्य परीक्षा जी आहे त्याचा पेपर डिस्कस करणार आहे. त्यातले मॅथ्स रिझनिंगचे पेपर. ठीक आहे. तुम्ही तुमचे शंका अभिषेक सीसॅट या टेलिग्राम चॅनलवर विचारू शकता. तर पहिला प्रश्न काय होता? एका प्राचीन संस्कृतीतील बांधकाम कामगार अन्य बांधकाम कामगारांना शुभेच्छा देताना सुंदर बांधकाम असे म्हणायचे असेल तर जेनग्रो यात्जू असे म्हणतात. प्रश्न कशाचा आहे? कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न आहे हा. प्रश्न कशाचा आहे? कोडिंग डिकोडिंगचा. ठीक आहे. जेव्हा बांधकाम कामगार घरी परततो तेव्हा मुले बांधकाम सुंदर होतं असे विचारण्यासाठी अर्न याजू गेनग्रो असे म्हणतात. यावर बांधकाम कामगार अर्न गेनग्रो सुंदर होतं किंवा अर्न गँग्रो याजू असे उत्तरतो. ठीक आहे. जर गँग्रो किंवा जेनग्रो या हे शब्दचिन्ह गेनग्रोच्या विरुद्ध अर्थाने वापरलं जात असेल तर दिलेल्या पर्यायातून अर्न गँग्रो याजू या सर्वात अनुचित सगळ्यात महत्वाचा शब्द आहे अनुचित. उचितच्या विरुद्धार्थी म्हणजे अनुचित म्हणजे योग्य नसलेला अयोग्य अर्थ निवडा. तर काय काय करायचं त्याच्यात जेव्हा कोडिंग डिकोडिंग असतं तेव्हा कॉमन एकत्र पकडायचे असतात. इथं काय सुंदर बांधकाम ला गेनग्रो याजू म्हटलंय आणि खाली काय बांधकाम सुंदर होतं. ठीक आहे. हे भाषांसाठी अर्न याजू गेनग्रो म्हटलंय म्हणजे सुंदर बांधकाम सुंदर हे दोन शब्द म्हणजे गेनग्रो याजू. ठीक आहे. गेनग्रो याजू जर ह्यातनं कट केला तर अर्न कशासाठी आहे? अर्न होतो साठी आहे. अर्न इज इक्वल टू होतं. अर्न म्हणजे काय? होतं. ठीक आहे. मग अर्न म्हणजे होतं असेल तर गेनग्रो कशासाठी असेल? सुंदर साठी असेल. गेनग्रो कशासाठी असेल? सुंदर. गेनग्रो कशासाठी असणार आहे? सुंदर साठी असते. बरोबर. गेनग्रो जर सुंदर साठी असेल तर किंवा हे असं उत्तर तर गँग्रो हे शब्दचिन्ह गेनग्रोच्या विरुद्धार्थी वापरले. गेनग्रोच्या. ठीक आहे. गेनग्रोच्या विरुद्धार्थी काय गँग्रो वापरले. मग गँग्रो म्हणजे काय? सुंदरच्या विरुद्धार्थी म्हणजे सुंदर सोडून असणार. ठीक आहे. आणि खाली काय सांगितले त्यांनी? अर्न गँग्रो याजू. आता अर्न याजू अर्न म्हणजे काय? होतं. अर्न म्हणजे होतं. याजू म्हणजे काय? याजू म्हणजे सुंदर. याजू म्हणजे बांधकाम. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे? गॅनग्रो म्हणजे सुंदरच्या विरुद्धार्थी शब्द बरोबर. इथं कुठलं सुंदरच्या विरुद्धार्थी आहे? घृणास्पद म्हणू शकतो आपण, ओंगळ म्हणू शकतो, विद्रूप म्हणू शकतो, पण उपयुक्त म्हणू शकतो का रे? उपयुक्त म्हणजे चांगलं, सुंदर सारखं आहे ना. म्हणजे याचा आन्सर काय येणार? पर्याय क्रमांक 4. कारण त्यांनी काय विचारले? अनुचित म्हणजे योग्य नसेल, अयोग्य. तर हे सगळे सुंदरला समानार्थी आहेत. फक्त उपयुक्त हेच हे सुंदरला विरुद्धार्थी आहेत. फक्त उपयुक्त हे सुंदरला समानार्थी. आपल्याला समानार्थी पाहिजे का? नाही, आपल्याला विरुद्धार्थी पाहिजे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे फक्त येणार नाही. ठीक आहे. कारण का त्यांनी अनुचित विचारले म्हणजे आपल्याला सगळे सुंदरच्या विरुद्ध शब्द पाहिजे. ते 1, 2 आणि 3 मध्ये आहेत. हे जर तुम्ही असे एकाखाली एक लिहून केलं तरी अजून सोपं जातं, पण तेवढं करायची काही गरज नाही. पुढचा, राणीच्या आजोबांचा मुलगा हा राणीच्या मुलाचा आजोबा असू शकतो. या विधानासंबंधात जर फक्त थेट वा थोड्या दूरच्या हे शब्द महत्वाचे आहेत. फक्त थेट वा थोड्या दूरच्या नातेसंबंधांचा विचार केला तर योग्य निष्कर्ष निवडा. जे सांगितले ते करत राहू. पण राणीच्या आजोबांचा मुलगा, आता मी इथं लिहितो राणीच्या आजोबांचा. इथं एक जनरेशन असणार, परत इथं काय झाले? राणीचे आजोबा झाले. राणीच्या आजोबांचा मुलगा म्हणजे इथं परत जनरेशन. ठीक आहे. राणीच्या आजोबांचा मुलगा हा राणीच्या मुलाचा आजोबा असू शकतो. राणीच्या आजोबांचा मुलगा. ठीक आहे. हा राणीच्या मुलाचा आजोबा म्हणजे आता हे इथे एक असेल राणीच्या आजोबांचा मुलगा, तर किंवा हे अजून एक पण असेल, ते राणीचे खुद्द वडील पण असतील किंवा राणीचे काका पण असू शकतील. हे राणीच्या मुलाचा आजोबा म्हणजे हा राणीचा मुलगा झाला आता. ठीक आहे. आजोबा असू शकतो. आता बघा थोडक्यात विचार कर. त्यांनी काय म्हटले? फक्त थेट वा थोड्या दूरच्या. थेट आजोबा म्हणजे कोण? राणीचे वडीलच जर ती गोष्ट असेल तर ते थेट आजोबा झाले. दूरचे काय?
म्हणजे राणीचे काका जरी असतील हे तरी ह्याला आपण चुलत आजोबाच म्हणतो ना, चुलत पण म्हणत नाही, फक्त आजोबाच म्हणतो. म्हणजे असा शब्द घ्यायचा आहे, अर्थ घ्यायचा आहे थोड्या दूरच्या ह्याला. तर आता ऑप्शन बघू आपण. काय जर राणी त्या आजोबांच्या मुलाची मुलगी असली तरच, राणी त्या आजोबांच्या मुलाची मुलगी असली तरच हे विधान सत्य ठरेल. मग तर ठरतंयच. बरोबर. दुसरं, त्या आजोबांच्या मुलाची त्या आजोबांच्या मुलाची राणी मुलगी असली तरीही विधान असत्य ठरेल. कुठं रे असत्य ठरते? हे तर सत्य ठरते की त्या आजोबांच्या मुलाची राणी काय आहे? मुलगीच आहे ना. तरी ते असत्य ठरतंय म्हणले म्हणजे असत्य ठरतंय का? नाही. म्हणजे हे चूक चूक येणार. परत तो आजोबांचा मुलगा राणीचा काका असला तरी, हा आता बघा हा आजोबांचा मुलगा आहे, हा राणीचा काकाच आहे की. तरी पण हा मुलगाचा तो आजोबाच बनतोय. म्हणजे तिसरं पण बरोबर ठरतंय. चौथं बघू. तो आजोबांचा मुलगा राणीचा मामा असला तरी, आता तो आजोबांचा मुलगा, हा आता ही जर राणीचा मामा जरी असेल, ठीक आहे. राणीचा मामा म्हणजे राणीच्या इथं इथं जर राणीची आई पकडली ह्यांच्याशी लग्न करून आणि ठीक आहे. आणि मग हा तिचा काय होणार? राणीचा मामा होणार. हा जरी मामा जरी असला तरी हा मुलगा त्याला काय म्हणणार आहे? आजोबाच म्हणणार आहे ना. कळतंय? कुठला का आजोबाच म्हणेल ना. म्हणून त्यांनी काय म्हटलं? थेट वा थोड्या दूरच्या. म्हणजे मामा जरी असला तो राणीचा, तरी तो राणीच्या मुलाचा आजोबाच ठरतो. म्हणजे A-C-D प्रत्येक ठिकाणी ती व्यक्ती राणीच्या मुलाची आजोबाच ठरते. बरोबर? फक्त बी मध्ये नाही ठरत. कारण बी मध्ये त्यांनी काय म्हटलं? तरी हे विधान असत्य. असत्य कुठे रे? राणीची मुलगी जरी असली तरी ते तसंच होणार आहे. कळतंय? त्यामुळे ऑप्शन काय येणार? बी सोडून सर्व सत्य आहेत. बी सोडून सर्व सत्य आहेत. पुढचा मोठाच्या मोठा पॅराग्राफ दिलाय. काय सांगितलंय? डे बॉटन यांच्या द न्यूज अ युजर्स मॅन्युअल बातम्या वापरण्यासाठी मार्गदर्शिका या पुस्तकाचे सिंहावलोकन करताना संशोधक डुई बोर्डवर नोंदवतात. काय नोंदवतात? डे बॉटन यांनी पुरस्कारलेल्या परिकल्पनेप्रमाणे आपले जीवन सधन करणे वा अधिक समाधानकारक बनवणे ही बातम्यांची भूमिका नाही. ठीक आहे. मी नेहमी सांगतो असे पॅसेज वगैरे असेल क्रियापदाला खूप महत्व आहे. बातम्यांची भूमिका नाही जीवन सधन करणे किंवा समाधानकारक बनवणे. अगदी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची मोठ्या कळवळीने भलावण करणाऱ्या आणि बातम्यांवर भाष्य करणाऱ्या परोपकारी लोकांना देखील न्याहारी करत असताना या सूचनेमुळे ठसका लागेल. ठीक आहे. असे दावेही स्वमदत गुरु, दूरदर्शनवरील वास्तव स्पर्धा आणि मूलतत्ववादी भाविकांची क्षेत्रे आहेत. कुठली क्षेत्रे? हे जे बातम्या वगैरे आहेत ते. आदर्शवाद किंवाही टाकाऊ विचार प्रयोग नसला तर ही बातमी कशी असावी या संबंधाने व्याख्या, भूमिका, मर्यादा, इतिहास आणि सद्य सामाजिक वातावरण यांच्या सखोल शोधाशिवाय बातम्या माध्यमांची मार्गदर्शिका फारशी उपयुक्त ठरत नाही. म्हणजे हे एवढं सगळं करायला लागतं. त्याशिवाय काही उपयोग नाही बातम्यांची मार्गदर्शिका. नुसतं मार्गदर्शिका पाळून काय उपयोग जर ह्या गोष्टी त्यात समाविष्टच नसतील तर. ठीक आहे. काही मौलिक मर्मदृष्टी समाविष्ट असूनही मुळातच सुधारणा, अचूकता आणि अर्थपूर्ण चर्चेच्या अभावी द न्यूज हे पुस्तक शेवटी निराश करते. ठीक आहे. म्हणजे ह्या गोष्टी नाहीच आहेत त्यामुळे ते पुस्तक निराशा होते. आता वरील नोंदीच्या संदर्भात सत्य नसलेले विधान निवडायचे. ठीक आहे. पहिल्यांदा 4 वाक्य वाचतो मी. सत्य नसलेलं विधान निवडायचंय. तर म्हणजे असत्य विधान निवडायचं आता. सिंहावलोकन करणाऱ्याच्या मध्ये डे बॉटन यांच्या बातम्यांच्या भूमिकेबाबतचा आदर्शवाद पूर्णपणे निरुपयोगी विचारप्रयोग ठरतो कारण त्यासाठी आदर्श बातमीची व्याख्या, भूमिका, मर्यादा इत्यादींचा शोध घेण्याची गरज आहे. बरोबर आहे. हे असंच तर म्हणायचंय त्याला की बाबा ते निरुपयोगी आहे एवढं काय नाही कारण त्यांनी या 3 गोष्टींचा विचारच नाही केलाय त्यांनी. हे असं इथं म्हटलंय बघा ह्या लाईनमध्ये. ठीक आहे. त्यामुळे पहिलं विधान तर आपलं बरोबर आहे. आपल्याला काय निवडायचं? सत्य नसलेली म्हणजे आपल्याला असत्य विधान निवडायचं म्हणजे पहिलं तर येणार नाही. आता दुसरं बघू. लुई बोर्डन यांच्यामध्ये आपली जीवने सधन करणे व ती अधिक समाधान करणे ही बातम्यांची भूमिका नाही. हे तर बरोबर आहे. ठीक आहे. शोध घेण्याची गरज आहे. ठीक आहे. परत म्हणजे हे चूक येणार आपल्या ह्याच्यात. ठीक आहे. सिंहावलोकन करणाऱ्याच्या मते डे बॉटन यांच्या बातम्यांच्या भूमिकेवादाचा आदर्शात पूर्णपणे निरोगी विचारांत ठरतो. ठीक आहे. ह्यांनी काय सांगितलंय? ए मध्ये त्यांचा शोध घेण्याची गरज आहे असं बोललंय. पण वर काय सांगितलंय? त्यांचा अभ्यास करण्याची गरज आहे. कळतंय का? वर काय सांगितलंय? त्यांचा अभ्यास करण्याची गरज आहे. आणि इथं त्यांनी सांगितले की शोध घेण्याची गरज आहे. कळतंय? त्यामुळे हे पहिलं चूक आहे ना. दुसरं लुई बोर्डन यांच्यामध्ये आपली जीवने सधन करणे वा ती अधिक समाधानी करणे ही बातम्यांची भूमिका नाही. हे पण बरोबर आहे. तिसरं अर्थपूर्ण चर्चेसाठी आदर्श बातम्या संबंधाने आधार पुरवलेले नाहीत.
ही द न्यूज या पुस्तकाची प्रमुख त्रुटी आहे. बरोबर, हे पण बरोबर आहे. तिसरं, बातम्यांवर भाष्य करणाऱ्या परोपकारी व्यक्ती देखील डे बॉटन यांच्या बातम्यांच्या लोकांच्या जीवनातील भूमिका सहमत होणार नाहीत. हे सुद्धा बरोबर आहे. हे पहिले दुसरे 3 सगळे बरोबर आहेत. पण इथं काय चुकलंय? उतार्यामध्ये आदर्श बातमीची व्याख्या, भूमिका, मर्यादा इत्यादीचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे असं सांगितलंय. ठीक आहे. पण ए मध्ये काय सांगितलंय? त्यांचा शोध घेण्याची गरज आहे असं सांगितलंय. म्हणून ए चूक आहे. म्हणून पर्याय 4. ए शिवाय एकही असत्य नाही. वर वाचताना सुरुवातीला आपल्याला काय वाटलेलं? हे पण बरोबर आहे. पण अशा बारीक-बारीक गोष्ट लक्षात घ्यायला लागतात आपल्याला. ठीक आहे. म्हणजे याचा आन्सर काय येणार? पर्याय क्रमांक 4. ए शिवाय एकही नाही. ठीक आहे. म्हणजे सत्य असलेलं काय? ए फक्त असत्य आहे. बाकी सगळे सत्य आहेत. ए शिवाय एकही नाही. कळालं? हे तर लय कन्फ्युजन करतं. त्यामुळे जे आधी आहे ते नीट करून घ्यायचं. सत्य नसलेले म्हणजे असत्य शोधायचं आहे. असत्य शोधायचे तर फक्त पहिलं असत्य आहे. म्हणजे याचा आन्सर काय येणार? ए शिवाय एक पण नाही. बरं आहे. ठीक आहे. पुढे 4था, प्लायवूड हे जरी लाकडाचे नेत्रसुखद स्वरूप नसले तरी दर्जेदार प्लायवूड अतिशय महत्वाचे बांधकाम साहित्य बनलेले आहे. ते लवचिक, तुलनेने स्वस्त, वाळवी निरोधक व टिकाऊ आहे. लाकडाच्या भुशाचे थर एकमेकांवर चिकटवले गेल्यामुळे त्याचे प्रत्येक थराचा कण खालच्या कणाशी काटकोन करत एकमेकांवर येतो. त्यामुळे त्याला मजबूती येते. लाकडाच्या कणांच्या पापुंद्र्याचे असे थर प्लायवूडला भक्कम बनवतात. लाकडाच्या कणांच्या विशिष्ट मांडणीमुळे त्याला मिळालेल्या भक्कमपणामुळे प्लायवूडला प्राप्त होणारा गुणधर्म निवडा. काय करतो? ठीक आहे. भक्कम बनवतात. मजबूती येते, भक्कम बनवतात. ह्या गोष्टी कशासाठी आहेत? ह्या गोष्टी त्याला टिकाऊ बनवण्यासाठी आहेत. कळतंय? ते टिकतं जास्त, मजबूती येते म्हणून टिकतं. म्हणून हा कुठला गुण सांगितलाय? टिकाऊ हा गुण सांगितलेला आहे. ठीक आहे. पुढे, लंडन ते दुबई प्रवास लंडन ते न्यूयॉर्क पेक्षा जलद होतो. हा निष्कर्ष नेहमी सत्य ठरवण्यासाठी 2 तथ्य दिलेली आहेत. तथ्य 1. आता तथ्य 1 बघू आपण. लंडन ते दुबई उड्डाण 7 तासांचे आहे. आता काढून टाकू आपण. लंडन ते दुबई कितीच आहे? 7 तासांचे आहे. आता आणि ड घेऊ आपण. पहिलं घेतलं आणि आता ड घेऊ आपण. न्यूयॉर्क ते दुबई उड्डाण हे 11 तासांचे आहे. न्यूयॉर्क ते दुबई हे उड्डाण कितीचं आहे? न्यूयॉर्क ते दुबई हे उड्डाण हे 7 तासाचं आहे. इथून इथं आणि इथं न्यूयॉर्क ते दुबई हे 11 तासाचं उड्डाण आहे. जे लंडन ते न्यूयॉर्क पेक्षा 3 तासांनी जास्त आहे. जे लंडन ते न्यूयॉर्क पेक्षा 3 तासांनी जास्त आहे. लंडन ते न्यूयॉर्क पेक्षा. म्हणजे लंडन ते न्यूयॉर्क किती येणार आपलं अंतर? 8 येणार. हे असं बघू नका ते त्रिकोणात वगैरे असतील, अशा गोष्टी असतील. तर ह्याच्यावरून काय कळतंय? यावरून आपण काय सांगू शकतो की लंडन ते दुबई प्रवास हे लंडन ते न्यूयॉर्क पेक्षा जलद होतो. ठीक आहे. लंडन ते दुबई 7 तासात होतो, तर लंडन ते न्यूयॉर्क हा 8 तासात होतो. म्हणजे लंडन ते दुबई हा प्रवास लवकर होतो. 7च तासात पोहोचतो ना. म्हणजे आपण काय म्हणू शकतो? ए आणि डी वरून आपण हे सांगू शकतो की लंडन ते दुबई प्रवास हा लंडन ते न्यूयॉर्क प्रवासापेक्षा जलद होतो. कळलं का? व्यवस्थित जे सांगितले तसं लिहून घ्यायचं. आता हे बघा पुन्हा सांगतो. लंडन, दुबई आणि न्यूयॉर्क असं त्रिकोणात घेऊ आपण. त्यांनी काय सांगितलं पहिलं वाक्य? लंडन ते दुबई उड्डाण कितीचं आहे? 7 तासाचं आहे. न्यूयॉर्क ते दुबई उड्डाण. न्यूयॉर्क ते दुबई उड्डाण कितीचं आहे? 11 तासाचं आहे. आणि जे लंडन ते न्यूयॉर्क पेक्षा 3 तासांनी जास्त आहे. लंडन ते न्यूयॉर्क पेक्षा 3 तासांनी म्हणजे हे किती होणार? 8 तासाचं होणार. आता आपलं वाक्य काय? लंडन ते दुबई प्रवास. लंडन ते दुबई प्रवास 7 तासात होतो. हे लंडन ते न्यूयॉर्क पेक्षा जलद होतो. लंडन ते न्यूयॉर्क 8 तासात होतो. म्हणजे या 2 वाक्यावरूनच आपल्याला ते कळतंय. तुम्ही बाकी कुठलेही कॉम्बिनेशन करून बघा. त्याचा आन्सर येणार नाही. त्यामुळे इथं आन्सर काय येतंय? पर्याय क्रमांक 1. 6वा, नोकऱ्यांची कमतरता ही भारताची समस्या नाही तर गरिबी ही समस्या आहे. बेकारीचा 4.8 हा दर ही समस्या नाही, पण आपलं कष्टकरी बळ म्हणजे काम करणारे गरीब आहेत ही समस्या आहे. हा युक्तिवाद दुबळा करायचा आपल्याला. तर विधानातून आपल्याला काय लक्षात येतंय की बेरोजगारीपेक्षा गरिबी ही मोठी समस्या आहे. ठीक आहे. काम करणारे गरीब. कारण नोकऱ्यांची कमतरता काय? बेरोजगारी आहे. म्हणजे हे काय म्हणते? बेरोजगारीपेक्षा काम करणारे गरीब आहेत ना, ती आपली समस्या आहे. तर आता पहिल्या बघा, आपल्याला दुबळा करणारा युक्तिवाद शोधायचा आहे. म्हणजे काय? 1, 3, 4 हे बघा सरळ तुम्ही 1, 3, 4
या प्रत्येक विधान जर वाचलं आपण, आता वाचू. गरीब लोकांना बेकार राहून चालत नाही म्हणून ते जेमतेम मजुरीवर काम करणारे स्वयंरोजगार करतात आणि ही स्वतःच केलेली स्वतःची पिळवणूक आहे. ठीक आहे. भारतातील बहुतेक धाडसी उद्योग हे अनौपचारिक असतात. त्यांची उत्पादकता कमी असते व ते कमी मजुरी देतात. आणि चौथं काय, भारतातील अनौपचारिक नोकऱ्यांचे प्रमाण 90% आहे आणि अनौपचारिक धाडसी उद्योगांना आकर्षक वेतन देणे शक्य नसते. 1, 3, 4 मध्ये एक कॉमन धागा आहे. काय माहित आहे? प्रश्नाच्या भोवतीच फिरतायत ते. ठीक आहे. फक्त प्रश्नाच्या भोवती फिरतायत. ती प्रश्नाच्या विधानाला सहाय्य करतात आपल्या. ठीक आहे. विधानाला सहाय्य करतात. म्हणजे काय, आपल्याला दुबळा निवडायचा आहे. हे बरोबर आहे ना. गरीब लोकांना बेकार राहून चालत नाही. ते जेमतेम मजुरीवर काम करणारे स्वयंरोजगार करतात. म्हणजे गरिबीचा संबंध आहे. परत भारतातील बहुतेक धाडसी उद्योग हे अनौपचारिक असतात. त्यांची उत्पादकता कमी असते व ते कमी मजुरी देतात. परत गरिबी आली इथं. ठीक आहे. सगळीकडे रोजगार तर मिळतोय, पण गरिबी आली. कारण आपली समस्या काय, गरीबच आहे. चौथं काय, भारतातील अनौपचारिक नोकऱ्यांचे प्रमाण 90% आहे आणि अनौपचारिक धाडसी उद्योगांना आकर्षण वेतन. परत गरिबी आली. म्हणजे हे जे विधानात म्हटलं आपल्याला त्याच गोष्टींना हे फोकस करतात. आता दुसरं वाक्य बघा. विविध सरकारी योजनांतून गरीब व बेकार लोक मजुरी मिळवतात व प्रतिष्ठेचे जीवन जगतात. आता गरीब व बेकार लोकांना मजुरी मिळते आणि प्रतिष्ठेचे जीवन जगतात. ठीक आहे. म्हणजे हे एक्झॅक्ट अपोजिट आहे. पण 2 मधील विधान काय करते, पूर्ण विरुद्ध आहे. प्रतिष्ठेचे जीवन जगतात असा कुठेही उल्लेख नाही. कुठेच उल्लेख नाही ह्याच्यात आपल्या वरच्या विधानात. त्यामुळं विधान 2 जे आहे ते आपल्या वरील युक्तिवादाला दुबळं करते. 1, 3, 4 सपोर्ट करतात. विधानामध्ये पण गरिबीचा जास्त जोर दिलाय आणि 1, 3, 4 मध्ये गरिबीवर जोर दिलाय. आणि 2 मध्ये काय, प्रतिष्ठेचं जीवन जगतात, की ज्याचा आपल्या विधानाशी काही एक संबंध नाही. पुढे, परमितने बियांचे रोजपेक्षा जास्त नमुने गोळा केले. रोजने नीलपेक्षा कमी नमुने गोळा केले. नीलने परमितपेक्षा जास्त नमुने गोळा केले. ऋताने परमितपेक्षा जास्त परंतु नीलपेक्षा कमी गोळा केले. रँकिंगचा प्रश्न आहे. चॅप्टर कोणता आहे हा? रँकिंग. ऑर्डर अँड रँकिंग मधलं हे रँकिंग आहे. तर जे जसं सांगितलं ते तसं लिहित राहायचं. परमितने बियांचे रोजपेक्षा जास्त नमुने गोळा केले. परमित बियांचे रोजपेक्षा, मध्ये थोडीशी जागा शिल्लक ठेवायची, कोणतरी येऊन टपकू शकतो मध्ये आपल्या. ठीक आहे. त्यानंतर रोजने नीलपेक्षा कमी गोळा केले. रोजने नीलपेक्षा कमी गोळा केले. नीलपेक्षा कमी गोळा केले म्हणजे नीलला वर टाकू कशाच्या तरी. ठीक आहे. नीलने परमितपेक्षा जास्त. ओके, नीलने परमितपेक्षा जास्त. आपण चुकून आधी आयएसच घेतलं. रोजचं नील इथं पण घेऊ शकलो असतो, पण नेक्स्ट विधानामध्येच आपल्याला ते कळालं. परत ऋताने परमितपेक्षा जास्त परंतु नीलपेक्षा कमी. कुणी? ऋता. ऋताने परमितपेक्षा जास्त पण नीलपेक्षा कमी गोळा केले. तर काय म्हटलंय, सर्वात जास्त नमुने गोळा करणारी व्यक्ती सर्वात जास्त कोणी गोळा केलेत? मग नीलने. पर्याय क्रमांक 3. 10-15 सेकंदाचा प्रश्न होता. कळतंय? पुढचा प्रश्न. नेहमीला प्रत्येकी 25 किलोग्रॅमचे 122 खोके आणि प्रत्येकी 20 किलोग्रॅमचे 90 खोके तळमजल्यावरून 6व्या मजल्यावर असलेल्या भांडारात न्यायचे आहेत. ठीक आहे. आधी प्रश्न वाचूनच घ्यायला लागतो, त्याशिवाय कळत नाही. म्हणजे 25चे 22 खोके आणि 20चे 90 खोके 6व्या मजल्यावर असलेल्या भांडारात न्यायचे. मुसळधार पावसामुळे त्याला मदत करण्यासाठी कोणी उपलब्ध नाही. म्हणजे सगळे एकट्याने. हे गणिताच्या गोष्टी असतात ह्या असले वाक्य देतात ना, त्या गणिताच्या गोष्टी असतात. कारण बऱ्याच जण अशा बाहेरच्या व्हेरिएबल्स आणतात ना, असं असलं तर, मग हेच झालं तर, मग जादू झाली तर, ऑटोमॅटिक सगळं सामान वर गेलं तर. त्यामुळे सरळ त्यांनी सांगितलं, मुसळधार पावसामुळे त्याला मदत करण्यासाठी कोणीही उपलब्ध नाही. लिफ्टमध्ये सूचना आहे. काय सांगितलंय? कमाल भार 5 व्यक्ती किंवा 400 किलोग्रॅम आहे. जर नेहमीचे वजन किती आहे? 65. नेहमीचे वजन किती आहे? 65 किलोग्रॅम आहे. तर हे काम करण्यासाठी, सुरक्षितपणे करण्यासाठी त्याला तळमजला ते 6वा मजला याप्रमाणे माराव्या लागणाऱ्या किमान फेऱ्या निवडायच्या. किमान फेऱ्या. ठीक आहे. ह्यातल्या सगळ्यात लगेच क्लिक होणारी गोष्ट कुठली आहे माहिती आहे? नेहमीचे वजन 65 kg. नेहमी प्रत्येक वेळी सामानासोबत जायला लागणार आहे. कारण बाहेर कोण काढणार ना? 6व्या मजल्यावर नेलं सामान कोणतरी बाहेर काढायला पाहिजे. त्यामुळे तिला प्रत्येक वेळी तिला लिफ्टमध्ये जायला लागणार. आता परत हे असं म्हणायचं ना, ती पायऱ्याने जाईल, सामानच फक्त वर टाकेल. अरे पण तिथं उघडणारं पण कोणतरी पाहिजे ना दरवाजा. ठीक आहे. किंवा त्याच ह्याच्यावर राहायला पण पाहिजे ना काहीतरी गोष्ट. ती जर सोबत असेल तरच ती दाराच्या तिथं काहीतरी लावून लिफ्टच्या थांबू शकेल त्या मजल्यावर. बरोबर? जिथं जायचं तिथं 6व्या मजल्यावर. कळालं? त्यामुळे अशा गोष्टी डोक्यात ठेवायच्या, की प्रत्येक वेळी ती असणार आहे. म्हणजे जे आता ह्याच्यावरून आपण काय करू शकतो, जे आपल्या 400 kgची आहे मर्यादा लिफ्टची, ती आता किती होणार आहे रे आपली? ती आपली 335च होणार आहे. का? कारण नेहमीचं दरवेळी 65 त्यातून वजा जाणार. म्हणजे सामान त्या 335 kgचंच बसणार आहे. बरोबर? आता आपल्याकडे सामान किती आहे टोटल?
25चे किती आहेत? ही गोष्ट इथपर्यंत लक्षात आली. लिफ्टची मर्यादा 335 केजीचीच आहे, कारण 65 केजी नेहमी स्वतःच आहे त्याच्यात धरून. ठीक आहे. आता एकूण सामान किती किलोचं आहे? 25चे किती आहेत? 122 खोके आहेत. अधिक 20चे किती आहेत? 90 खोके आहेत. म्हणजेच 25 गुणिले 122 किती झालं? 25 दुनी 50, 25 दुनी 50 आणि 5 55. आज चालले 5 पंचेके 25 आणि 5 30. अधिक 20 गुणिले 90 हे किती झालं? 9 दुनी 18 आणि हे 2 शून्य 1800. म्हणजे एकूण कॅपॅसिटी किती झाली? हे 0, हे 5, हे 8 आणि हे 3 आणि 4. 4850 केजीचं सामान आहे. एका वेळी किती सामान जाते? एका वेळी 335 सामान जातंय. म्हणजे 4850 सामान न्यायला किती वेळ लागेल? एका वेळी जर 335 जात असेल तर 4850 न्यायला 4850 भागिले 335. ह्याला थोडा 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 भाग घालवत जाऊ. अंदाजे करायचं असेल तर ह्याला जर 10 गुणलं मी, ह्याला जर मी 10 गुणलं तर किती येते? 3350. ठीक आहे. मग हे तर आन्सर असणार आहे आपलं. परत ह्याला 12 गुणू. तर 12 जर गुणलं तर 12 आहे ना आपल्याकडे पर्यायात. एकदा 12 गुणू आणि एकदा 15 गुणू. त्यानंतर आपण करू शकतो ते. किंवा आधी ह्याला अजून छोटंसं करू आपण ह्याला. ठीक आहे. पहिल्यांदा 5 5ने घालून बघू. 5 सक 30, 5 सत्ते 35. परत हे काय? 5 9 45, 3 उरले. 5 सत्ते 35 आणि 5 शून्य 0. 970 भागिले 67. आता ह्याला 12 घालू. आता हे किती ते 12 12 सत्ते 84, 12 सक 72 आणि 8 80. 804. अजून खूप राहते शिल्लक. 67 खूप सारे बसणार. डायरेक्ट 15 घालवू आपण. 67 गुणिले 15. 15 सत्ते 5 10 उरले. 15 सक्क 90 आणि 10 100. अरे हे तर 970च्या वर गेलं. मग आता 14 घालून बघू आपण. 67 गुणिले 14. 14 सत्ती 98. 9 उरले. 14 संग 84 9. 938च जाते. आपल्याला 970 घालवायचंय. म्हणजे 938 घालून थोडं सामान शिल्लक राहील. पण जास्त गेलं तर कुणाच काय बिघडते? कधीतरी लिफ्ट कमी वजन जाईल ना. त्यामुळं किती लागले आपले? 15. 4850 भागिले 335 किती येतं? 15. हे 15 काय असणार आहेत? फेऱ्या. 15 काय असणार आहेत? फेऱ्या. कळलं का? म्हणजे 14 फेऱ्या तर आपल्या जातील 335 किलोच्या जातील 14. आणि 15व्या फेरीत थोडंसं कमी कमी जाईल. काय फरक पडतंय? पण 938 घेऊन चालेल का? नाही. कारण थोडंसं सामान खालीच राहील ना आपलं. जास्त असेल ठीक आहे तर चालून जाईल. कधीतरी निम्मीच लिफ्ट भरून घेऊन जाईल. ठीक आहे. कळतं इथपर्यंत? म्हणजे तिला कमीत कमी 15 फेऱ्या लागतीलच. 15च्या आत शक्यच नाही. मग 15च्या पुढे किती पण 16 फेऱ्यातनं पण जाईन, 1000 फेऱ्यातनं पण जाईन. 1-1 किलो नेत बसलीस तर 970 नेत 970 फेऱ्या मारायला लागतील. कळलं? त्यामुळे ह्याचा आन्सर किती आलं? 15. फक्त हे मांडायचं कसं? हा अर्थ कसा घ्यायचा? हे इम्पॉर्टंट आहे इथे. गणित तसं अर्धा ते 45 सेकंद, अर्धा मिनिट ते 45 सेकंद एवढंच आहे. पुढे 9. सना, दीपा, अनिता, सविता, आलिया, कविता, सुनीता आणि वनिता वर्तुळाकार टेबलावर खेळतात. तर वर्तुळाकार आहे म्हणजे तुम्हाला सांगितलं मी काय करायचं. हे अशा पद्धतीने आधी करून घ्यायचं. किती जण आहेत? हे 3 आणि 3 6, 2 8 आहेत. तर 8 जणांना 8 घेतलं आपण. आता अनिता आणि आलिया यांची तोंडे परस्परासमोर आहेत. कुणाची? अनिता आणि आलियाची. आता सरळ लिहून घेतलं आपण. इथं जर अनिता आहे तर इथं काय? आलिया. कुठेही लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. कुठेही लिहू शकता. समोरासमोर आहे म्हटलं की असं लिहून टाकायचं. परत सना आणि दीपा या अनिता आणि आलियाच्या शेजारी नाहीत. कोण कोण? सना आणि दीपा इथं नाहीये. परत सना आणि दीपा इथं पण नाहीयेत. इथं पण नाहीयेत. परत सना आणि दीपा आणि सना आणि दीपा हे इथं नाहीयेत. इथं 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 कारण अनिता आणि आलियाच्या शेजारी नाहीयेत. या 4 ठिकाणी नाहीत तर त्या कुठे असणार आहेत? त्या इथंच असणार आहेत फक्त. आता त्या नक्की त्यातल्या त्यात कुठं आहेत ते आपल्याला माहित नाही. मग आपण काय करायला आपलं काय ठरलंय? 2 कंडिशन तयार करायच्या आपल्या. ठीक आहे. सेम टू सेम लिहायचं जे माहित आहे ते. आलिया आणि अनिता. ठीक आहे. एकदा आपण काय करू? सना एकदा इथं लिहू, एकदा दीपा लिहू आणि वरच्यात काय करायचं? 2 कंडिशन असल्या तर वरच्यात दीपा इथं लिहायचं आणि सना इथं लिहायचं आणि ह्या दोन्ही कंडिशन भरत राहायच्या आता आपल्याला. कळतंय? इथपर्यंत कळलंय. इथं इथं नाहीत म्हणून 2च जागा शिल्लक राहतात. आता पुढचं वाक्य. वनिता ही सनाच्या उजवीकडे आहे. वनिता ही सनाच्या उजवीकडे आहे म्हणजे इथं असेल किंवा इथं असेल. ठीक आहे. आणि अनिताच्या शेजारी आहे आणि अनिताच्या शेजारी आहे. नाही ना.
आणि त्याच्या शेजारी म्हणजे हे एवढं फिरून पण नाही यायला लागत. त्यामुळे आपण आता ह्याच्यात चेक करू. वनिता ही सनाच्या उजवीकडे आहे. वनिता सनाच्या उजवीकडे झाली आणि अनिताच्या शेजारी ह्याच्यात जुळलं का? त्यामुळं ही तर कंडिशन भरायची, इथं नकोच भरायला आपण. परत कविता ही आलियाची शेजारी नाही. कविता ही आलियाची शेजारी नाही म्हणजे कविता इथं नाही येणार, इथं नाही येणार. एकच जागा राहते कविताला. कविता कुठे येईल? इथं येईल. आता त्यांनी काय म्हटले? आणि सविता ही दीपाची शेजारी नाही. सविता ही दीपाची म्हणजे सविता इथं येणार नाही. तर सविता कुठे येईल? सविता इथं येईल. आणि आता राहतंय कोण आपलं? सुनीताचं नावच नाही आलं कुठे. मग आता इथं काय येणार आपली? सुनीता. अशा प्रकारे आपण हे सगळं भरलं. व्यवस्थित सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. ठीक आहे. आता काय विचारलंय? जर सविता आणि दीपा यांनी जागेची अदलाबदल केल्यास, सविता आणि दीपा यांनी जागेची अदलाबदल केल्यास पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे ठरेल? पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे ठरेल? म्हणजे इथं सविता आणि दीपांनी अदलाबदल केली. दीपा इथं घेतली आणि सविता इथं आली. ठीक आहे. तर काय विचारले? दीपा ही कविताच्या चुकीचं म्हटलंय. दीपा ही कविताच्या उजवीकडे लगतच्या जागी आहे. दीपा ही कविताच्या उजवीकडे लगतच्या जागी नाही. ते आधी होतं, आता नाहीये. म्हणजे पहिलंच विधान चूक ठरतंय. तरी पण चेक करू. सुनीता ही सविताच्या उजवीकडे लगतच्या जागी आहे. सुनीता ही सविताच्या उजवीकडे लगतची आहे. बरोबर आहे. म्हणजे दुसरं विधान बरोबर. दीपा ही कविताच्या समोर आहे. दीपा ही कविताच्या समोर आहे का? आहे ना. दीपा ही कविताच्या समोर आहे. सविता ही कविताच्या उजवीकडे लागून आहे. सविता ही कविताच्या उजवीकडे लागून आहे. हे पण बरोबर आहे. म्हणजे फक्त पहिलंच आपलं चूक येते. त्यांनी चूकच विचारलं. त्यामुळे ऑप्शन काय येणार आपला? ऑप्शन नंबर 1. कळतंय? व्यवस्थित सुटसुटीत करत जायचं. अजिबात चुकत नाही. परत 2 शहरांदरम्यानच्या बस प्रवासासाठी 2 व्यक्तींना जे भाडे द्यावे लागते ते त्याच शहरादरम्यान एका व्यक्तीला लागणाऱ्या रेल्वे प्रवासाच्या म्हणजे हे बस प्रवास एक आहे आणि एक रेल्वे प्रवास. रेल्वे प्रवासाचे किती आहे? 403 आहे. मला फक्त एवढं सांगा, बस प्रवास महाग आहे का रेल्वे प्रवास महाग आहे? ठीक आहे. हे कसं करायचं? ही गोष्ट लगेच इथल्या इथंच समजून घेऊ आपण. रेल्वे आणि इथं बस. तर कसं करायचं? रेल्वे प्रवासाच्या 403 आहे. ठीक आहे. म्हणजे जर रेल्वे प्रवास जर मी 3 पकडला, तर रेल्वे प्रवासाच्या 403 म्हणजे 4 ह्याला गुणिले 403 केलं तर बसचा प्रवास किती येणार? 3-3 कॅन्सल आणि हे 4. प्रवासाच्या चा म्हणजे काय असतं? गुणाकार. जो छेद असतो तो एकाला पकडायचा 3 आणि त्यानं गुणलं की मग झालं बसचं मिळतं. हे असं काय करायचं? तुम्ही 1 घेऊन पण करू शकता. रेल्वे प्रवास 1 पकडला तर 403 हे 403 होणार. पण तसं करण्यापेक्षा छेदाला इनिशियल पकडा आणि अंशाला त्याचं नेक्स्ट व्हर्जन पकडा. म्हणजे तुमचं ते छेद कॅन्सल जाऊन फक्त आपल्या पूर्ण संख्या राहतील. कळतंय? फक्त आपल्या पूर्ण संख्या जातील. म्हणजे रेल्वेचा प्रवास 3 असेल तर बसचा प्रवास किती झाला? बसचा प्रवास 4 झाला. आता या शहरांदरम्यान 6 व्यक्तींनी बस प्रवास केला व 8 व्यक्तींनी रेल्वे प्रवास केला. तेव्हा त्यांना एकूण ₹1536 खर्च आला. आता हे 3 आणि 4 आहे का रे? हे 3 आणि 4 आहे का? नाहीये. हे 3 आणि 4 नाहीये. म्हणजे काय असणार हे? आता 2 व्यक्तींना जे भाडे द्यावे लागत होते. 2 व्यक्तींना किती भाडे द्यायला लागत असेल? ठीक आहे. एका व्यक्तीचे बस प्रवासाचे भाडे आपण काय पकडू? बी पकडू. परत दुसऱ्या व्यक्तीचे बस प्रवासाचे रेल्वे प्रवासाचे भाडे आपण आर पकडू. हे एवढं लिहिलं आपण. आता त्यांनी काय सांगितलं? ह्या गोष्टी समजण्यासाठी होत्या फक्त बरं का. ह्या गोष्टी फक्त समजण्यासाठी होत्या की असं करायचं असतं. ते कुठं लागेल वगैरे ते सांगतो मी. तर प्रश्नाला गणिती स्वरूपात लिहायचंय. 2 शहरांदरम्यानच्या बस प्रवासासाठी 2 व्यक्तींना म्हणजे एका व्यक्तीला बी असेल तर 2 व्यक्तींना किती लागेल? बस लागेल. हे किती आहे रे? ते त्या शहरांच्या एका व्यक्तीला लागणाऱ्या रेल्वे प्रवासाच्या 403 आहे. म्हणजे काय? 403. रेल्वे प्रवासाला 4 लागतं तर एका व्यक्तीच्या 403 आहे. ह्याच्यावरून मी असं म्हणू शकतो का रे? बी बरोबर हे 4/3 आणि इकडचं 2 आहे ते इकडे 1/2 होणार बरोबर. आणि हे आर म्हणजेच किती रे? बेदोन्ही 4 2/3 आर. कळलं का? एकाचा बस प्रवास बी आहे, दुसऱ्याचा बस प्रवास आर आहे. 2 शहरांदरम्यान बस प्रवासासाठी 2 बी लागणार 2 व्यक्तींना. ते त्याच शहरांदरम्यान एका व्यक्तीला लागणार रेल्वे प्रवासाचे आर लागते तर त्याच्या 4/3 आहे. त्यांनी आपल्याला सगळं असं सांगितलं. हे लिहून घेतलेलं कळलं आपल्याला. आता पुढे हे 1 निघालं आता. आता त्यांनी काय सांगितलंय? 6 व्यक्तींनी बस प्रवास केला. 6 व्यक्तींनी बस प्रवास केला. अधिक 8 व्यक्तींनी रेल्वे प्रवास केला. 8 व्यक्तींनी रेल्वे प्रवास केला.
तेव्हा त्यांना एकूण 1536 रुपये खर्च आला. खर्च आला. तर या शहरांदरम्यान एका व्यक्तीसाठी लागणारे रेल्वे भाडे किती? आता मला सांगा, हे एक इक्वेशन भेटलंय, ठीक आहे, इथं बी येणार आहे, हे दुसरं इक्वेशन भेटलंय. तर ह्याच्यावर आपण दोन इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो का? काय करायचं, जिथं जिथं बी आहे तिथं तिथं आर मध्ये कन्वर्ट करून टाकायचं. म्हणजे हे काय येणार परत, 6 गुणिले बी म्हणजे किती आहे, 203 आर अधिक 8 आर बरोबर 1536. सगळं आलं का आर आर मध्ये? आता हे किती येणार, 3 1 3, 3 दुनी 6, बेदुनी 4 आर, 4 आर बरोबर 4 आर अधिक 8 आर बरोबर 1536. म्हणजे 12 आर बरोबर 1536. म्हणजेच आर बरोबर किती रे, 1536 भागिले 12. मग किती येणार हे, 12 1 12, 3 उरले, 12 दुनी 24. ठीक आहे, 12 दुनी 24. किती येतात आता, 12 दुनी 24 उरले, 1536 आहे ना, हा 1536. आता हे करा, 12 1 12, 3 उरले, 12 दुनी 24, 9 उरले आणि 12 8 96. कळतंय? आर बरोबर काय आलं, 128. आणि आर आपलं काय पकडले रे आपण, आर आपलं काय पकडले, एका व्यक्तीचा रेल्वेचा खर्च आहे. रेल्वे खर्च एका व्यक्तीचा. त्यांनी विचारलंय काय, एका व्यक्तीसाठी लागणारे रेल्वेचे भाडे सांगणारे किती आले, 128. आता त्यांनी बसचं भाडं विचारलं असतं, काय केलं असतं बसचं भाडं काढायचं तर, बस बरोबर 203 गुणिले 128. जे काही येईल ते पॉइंट मध्ये येत असेल इथं, पण जे काही येईल ते हेच आपला आन्सर असणार आहे. कळतंय? जे त्यांनी सांगितलं शब्दांमध्ये त्याला फक्त मॅथमॅटिकल फॉर्मॅटमध्ये लिहायचं. 2 शहरांदरम्यानचा बस प्रवासासाठी 2 व्यक्तींना जेवढे भाडे लागते, एकाला बी लागते तर दोघांना 2 बी लागणार. तेच एका व्यक्तीला रेल्वेच्या म्हणजे आरच्या 403 आहे. हे एक इक्वेशन भेटतं याच्यावरून. ठीक आहे. आणि दुसरं इक्वेशन तर त्यांनी सरळ दिले, 6 व्यक्तींचा बस अधिक 8 व्यक्तींचा रेल्वे बरोबर 1536. आणि दोन इक्वेशन सायमल्टेनियसली सोडवणे. 9वीचा पहिला चॅप्टर आपला अल्जेब्रिक इक्वेशन. पुढे 11 आकृतीचा प्रश्न आहे. या अशा मध्ये प्रश्न आला की थोडं रिलॅक्स होता येतं आपल्याला. काय सांगितलंय, प्रतिमेच्या मालिकेच्या 5व्या जागेसाठी, इथं 5वी जागा काय आपले विचारले. तर आता तुमचं नुसतं असं सगळी आकृती कधी बघितली ना तुम्ही 100% चुकणार आहे. तुम्ही फक्त एका कुठल्या तर पॉईंट कडे बघायचं. तर जर समजा मी ह्याच्याकडे बघितलं, हे जे आहे ना आपलं, ठीक आहे, हा चौरस जो आहे किंवा रोम्बस म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. तर हे कसं चाललंय बघा, पहिल्यांदा इथं होतं, 45 डिग्री मध्ये वळलं, परत अजून 45 डिग्री मध्ये आडवं झालं, परत 45 मध्ये वळलं. आता ते कुठे येणार आहे, आता ते वर येणार आहे, वर. मग हे असं वर असलेलं कुठं आहेत, हे असे भरीव वर असलेले कुठं आहेत, ह्याच्यात खाली आहे हे नाही येणार, ह्याच्यात खाली आहे हे नाही येणार. म्हणजे हे किंवा हे येऊ शकेल आपलं, ही एक बघितली आपण. आता आता हे बघू आपण, ठीक आहे. हे कुठे गेले, इकडे गेले, परत कुठे गेले, आडवं गेले, परत कुठे गेले, वर गेले. आता मग कुठे येणार, परत ह्या साईडला आडवं येणार आपलं. चौथ्या आकृतीत कुठे येणार, ह्या साईडला असं आडवं. म्हणजे हे वर आणि हे असं कुठं आहे, ह्याच्यात तिकडं आहे, म्हणजे हे येणार नाही. आता ह्याच्यात बघा, हे इकडंच आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 3. आकृतीचे प्रश्न असे नेहमी एक पॉइंटला घेऊन बघायचे. पुढे पुढील विधानांच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा, असं त्यांनी विचारले. काय विधान, x अधिक a, x वजा b, x अधिक c, x वजा d. हे असं जर आपण करत गेलो तर मला सांगा, इथं कधीतरी x वजा x पण येणार आहे की नाही. इथं अधिक वजा आहे, तर इथं x वजा x येणार आहे. मग x वजा x किती असतं आपलं, 0. आणि मला सांगा, कुठल्याही गुणाकारात असं मध्ये कुठे 0 आलं तर विषयच नाही, त्याचं सगळ्याच आन्सर काय येणार आहे, 0. x वजा x नेहमी 0 असणार आहे. हे अख्खा गुणाकार हा किती येणार आहे, 0 गुणिले एनिथिंग 0. कळतंय? म्हणजे हे दिसायला वाटतं काय पडलंय प्रश्न, कुठला प्रश्न शोधून काढला इंजिनिअरिंगचा, पण तसं काही नाहीये. कुठल्याही संख्येला 0ने गुणल्यावर उत्तर 0 येतं, ही गोष्ट आहे. हे मला विचारलंय खूप लोकांनी, अरे हे कसं सोडवायचं, कुठला फॉर्म्युला आहे हा. तर हा फॉर्म्युलाच नाही, हे बेसिक आहे एकदम, 4थी 5वी. ठीक आहे. त्यामुळे याचा आन्सर किती येणार, 0. पुढे 13वा हा प्रश्न तसा आयोगानं रद्द केलाय. तर ह्याच्यात का रद्द केलाय माहित आहे, आपण सोडवायचा हा प्रश्न. ह्याच्यात का रद्द केलाय, 2 पर्याय चुकीचे येतात.
त्यांनी आपल्याला चुकीचं विधान सांगितले ना. तर 2 पर्याय चुकीचे आहेत, त्यामुळे हा प्रश्न आयोगाने रद्द केलाय. तर आता काय आहे प्रश्न ते बघू. प्रश्न कशाचा आहे? एका शाळेत पक्षी निरीक्षण, रंगकला, बागकाम, चित्रपट आस्वाद आणि पुस्तक वाचन अशी 5 छंद मंडळे आहेत. 5 छंद मंडळे आहेत. आता मग छंद ती लिहून घेऊ आपण सरळ. ठीक आहे. पक्षी निरीक्षण, चित्रपट, पुस्तक, रंगकला, बागकाम, ठीक आहे. असे आहेत. आता पक्षी निरीक्षण काय? गट प्रत्येक दिवशी, प्रत्येक 6व्या दिवशी. अरे लगेच कळला प्रश्न कशाचा आहे हा? लसावीचा आहे. ठीक आहे. चित्रपट आस्वाद प्रत्येक 5व्या दिवशी, पुस्तक वाचन प्रत्येक 4थ्या दिवशी, रंगकला प्रत्येक 3ऱ्या दिवशी आणि बागकाम प्रत्येक 2ऱ्या दिवशी. काय करताय? एकत्र येतात. लगेच कळलं ना आपल्याला लसावीचा प्रश्न आहे. ठीक आहे. मग सगळेजण कधी एकत्र येतील? कितव्या दिवसाला एकत्र येतील? म्हणजेच काय असतो तो यांचा लसावी असतो. म्हणजे ह्या सगळ्यांच्या पाड्यातली संख्या. आता लसावीची कन्सेप्ट मी कशी सांगितली शिकवताना, किंवा सगळ्यात 2 मोठ्या संख्यांचा लसावी घ्यायचा. 6 आणि 5. 6 आणि 5 चा लसावी किती आहे? 30 आहे. तो त्यानंतरच्या छोट्या संख्येच्या पाड्यात आहे का बघायचा. आहे का 4च्या पाड्यात? नाहीये. म्हणजे ह्याच्यात काहीतरी एक्स्ट्रा असणार आहे. ह्याच्यात एक्स्ट्रा काय आहे? ह्याच्यात जसं 2 गुणिले 3 आहे, ह्याच्यात 5 आहे. तसं ह्याच्यात काय 2 तर आहे, पण अजून एक्स्ट्रा 2 पण आलं ना ह्याच्यात. म्हणून 30च्या ऐवजी आपण 60 घेऊ आता. आता 60 सगळ्या पाड्यात आहे बघू. 6 इंदा 60 आहे, 12 पंचे 60 आहे, 15 चोक 60 आहे, 30 20 60 आहे आणि 2 30 60 आहे. म्हणजे आता ह्याचा ऍक्च्युअल लसावी काय झाला आपला? हा 60 काय झाला? लसावी. आणि जर हे 6व्या, 5व्या, 4थ्या, 3ऱ्या, 2ऱ्या दिवशी एकत्र येत असतील, तर 60व्या दिवशी सगळे एकसाथ एकत्र येतात. कळलं? म्हणजे ह्याचा लसावी काय झाला? प्रत्येक 60व्या दिवशी हे सर्व गट एकत्र भेटतात. म्हणजे आता आपण एकूण दिवस किती आहेत? शाळेचे 180 दिवस आहेत. मग 180 भागिले 60 एका वर्षात 180 दिवसात हे किती वेळा एकत्र येतील? 3 वेळा एकत्र येतील. कळतं इथपर्यंत? आता 3 वेळा जर एकत्र येत असतील, सर्व गट 3 दिवस एकत्र येतात, म्हणजे दुसरं बरोबर आहे. आता चित्रपट आस्वाद आणि पुस्तक वाचन गट 9 दिवस एकत्र भेटतील. आता कशा-कशाचे विचारले त्यांनी? चित्रपट आस्वाद आणि पुस्तक वाचनच विचारले. तर ह्या दोघांचा लसावी किती आहे? 5 20. यांचा लसावी काय आहे? 20. शाळेचे दिवस किती आहेत? 180. 180 भागिले 20 किती? 20 9 180. म्हणजे हे पण बरोबर आहे. कळते? चित्रपट असून पुस्तक वाचन गट हे 9 दिवस एकत्र भेटतील. हे पण बरोबर आहे. आता तिसरं बघू आपण. त्यांनी आपल्याला चुकीचं विचारलंय. पहिले 2 तर आपले बरोबर आले. आता चित्रपट आस्वाद, बागकाम आणि पुस्तक वाचन. चित्रपट आस्वाद, बागकाम आणि पुस्तक म्हणजे 5 4 2. 5 4 2. यांचा लसावी किती आहे? यांचा लसावी 20च आला. परत 5 चोक 20 आणि 2चा पण हे 20च येणार. त्याच्या आतमधल्या कुठली संख्या असूच शकत नाही. मग 20 परत मग 180 शाळेच्या दिवसातून 20 20 90 म्हणजे 9 वेळा एकत्र येतील. पण इथं काय सांगितलंय? 8च दिवस एकत्र भेटतील. इथं काय पाहिजे होतं? 9 पाहिजे होतं. म्हणून तिसरं चुकलं. लसावी काढायचं आणि चेक करायचंय फक्त. पक्षी निरीक्षण आणि रंगकला. पक्षी निरीक्षण आणि रंगकला 6 आणि 3 आहे. मग 6 आणि 3 चा लसावी किती आहे? 6. 6 आणि 3 चा लसावी 6. पटीत असतील तर मोठी संख्या हा त्यांचा लसावी असतो. ठीक आहे. 6 आणि 3 चा लसावी 6. शाळेचे दिवस 180. 180 भागिले 6 किती आलं? 30. म्हणजे 30 दिवस एकत्र भेटतील. पण इथं काय दिले त्यांनी? 10 दिले. म्हणजे इथं काय होतं? 30 पाहिजे होतं. म्हणजे ऑप्शन 4 पण चुकीचा आहे. त्यांनी आपल्याला विचारलेलं चुकीचे विधान निवडा. 3 आणि 4 दोन्ही चुकीचे आहेत. उत्तर काय लिहिणार ना? म्हणून हा प्रश्न आयोगाने रद्द केला आहे. का रद्द केलंय ते पण कळलं पाहिजे. नुसतं रद्द केलंय म्हणलं की काही उपयोग नाही ना. प्रश्न तर चांगलाच होता. ठीक आहे. वेळखाऊ नव्हता हा प्रश्न. तुम्हाला आकडे बघायचे होते, कणकण काढायचं होतं. मॅक्सिमम 1 मिनिट. मॅक्सिमम. त्याच्यावर काय हा जात नाही. पुढे 14. भारताने देव-देवतांना मूर्ती रूपात व्यक्त केले. याक्षिणी, अभिसारिका आणि दैनंदिन जगण्यातील विविध कृती यांची बारकाव्यानिशी शिल्पे खोदली. पण राजकीय इतिहास नोंदवून ठेवण्याकडे किंवा आपल्या राजांच्या प्रतिमा तयार करण्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. म्हणजे याचा इतिहास नोंदवून ठेवणे किंवा राजांच्या प्रतिमा तयार करणे याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. बाकी सगळं खोदलं वगैरे ठीक आहे सगळं, पण त्याकडे लक्ष दिलं नाही. आपल्या राजांना त्यांच्या काळातील नाण्यांवर स्थान नाही. म्हणजे नाण्यांवर राजांचे जास्त जास्त स्थान नाही, असं म्हणजे आपण इतिहासात वाचतो, पण जो लिहिलाय तो लिहिलाय पॅसेज, त्याला आपण खरं पकडायचं असतं. प्राचीन भारतीय धातू विज्ञानात व मूर्ती विज्ञानात पारंगत असूनही, हे असले शब्द खूप महत्वाचे आहेत. पारंगत असूनही म्हणजे पुढे काहीतरी निगेटिव्ह गोष्ट सांगितली असणार आहे. त्यांनी पाडलेली नाणी
लाज वाटावी इतकी उबडधोबड आहेत. म्हणजे नको, तुमच्याकडे आहे सगळं नॉलेज आहे, पण तुमची नाणी कशी आहेत एकदम उबडधोबड आहेत. मग काय उपयोग? तुमचे एवढे बारकाईने शिल्प म्हणजे त्यांना काय म्हणायचंय? तुम्ही लेणी वगैरे एकदम कोरून वगैरे बनवलेत लेणी. एकाच दगडातून मोठ्या-मोठ्या लेण्या बनवल्यात. पण तुमचं नाणं किती उबडधोबड आहे. इव्हन आपण चित्र बघतो अजिबात प्लेन नाही. आताचे कसे येतायत एकदम स्मूथ, तसे आहेत का तेव्हाचे? नाही. हे असं त्यांना म्हणायचंय. जेव्हा भारत-अफगाण सीमेवरील बक्ट्रियातील देमेत्रिस व मिनांडर हे भारतीय ग्रीक शासक स्वतःच्या हुबेहूब प्रतिमा छापलेली नाणी पाडत होते, तेव्हा आमचे अजातशत्रू बिंबिसार, अगदी चंद्रगुप्त मौर्य आणि अशोक हे ओबड-धोबड ठोकलेली नाणी जारी करत होते. म्हणजे ते हुबेहूब करतात आणि आपण ओबड-धोबड करतो. ठीक आहे. असं सगळं मोठं पॅसेज दिलंय. थोडक्यात काय म्हणायचं? आपल्या ज्ञानाचा योग्य वापर केला नाही, असं त्यांना म्हणायचंय. ह्याच्यावरून ठरवू काय म्हणायचं त्यांना, आता बघू. अधोरेखित विधानांचे सर्वात जास्त तर्कसंग अर्थनिवेशन म्हणजे सगळ्यात जास्त योग्य काय? जरी भारतीय धातू विज्ञानात व मूर्तिविज्ञानात पारंगत होते, तरी त्यांना नाणी पाडण्याचे ज्ञान नव्हते. ज्ञान नव्हते असं म्हणून नाही चालत. ज्ञान त्यांना सगळं आहे. ज्ञान नव्हते असं म्हटलंय का त्यांनी? नाही. त्यामुळे हे येणार नाही. मूर्तिविज्ञानाच्या अभावामुळे ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून उपयुक्त ठरू शकली असती अशी राजांच्या प्रतिमा असलेली नाणी भारतात नाहीत. नाही, असं काही नाही. नाणी आहेत भारतात, फक्त ती चांगली नाहीयेत, ओबड-धोबड आहेत. तिसरं, जरी भारतीय मूर्तिविज्ञानात पारंगत होते, तरी त्यांनी त्याचा उपयोग त्यांनी राजांच्या प्रतिमा असलेल्या निर्मितीसाठी केलेला नाही. ठीक आहे. हे जर आपण बरोबर म्हणू शकतो. आता भारतीयांनी मूर्तिवैज्ञानिक व धातू जरा बरोबर आहे, अजून फिक्स नाही केलं. अजून पुढचं वाक्य वाचायला लागेल. काहीतरी चूक निघेलच आपली. ठीक आहे. भारतीयांनी मूर्तिवैज्ञानिक व धातुवैज्ञानिक कौशल्ये ज्यांचा उपयोग महत्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून उपयोग झाला असता, अशी राजांच्या प्रतिमा असलेली नाणी पाडण्यासाठी केली नाहीत. म्हणजे हे एक्झॅक्ट बरोबर आहे. हे सगळं इन्क्लूड झालंय. हे सगळं इन्क्लूड झालं ह्याच्यात. ह्याच्यात बऱ्याच गोष्टी राहिल्यात. हे वाक्य आहे ना, ह्याच्यामध्ये तिसरं वाक्य तर आहेच आहे. त्यामुळे तिसऱ्यापेक्षा पण एक्झॅक्ट योग्य काय येणार आपलं? चौथं. म्हणून तिसरं चूक आणि चौथं बरोबर. कळतंय का? समजतंय? पुढचा. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. कारण काय, उतारा वाचून आपण काय म्हणू शकतो की मूर्ती बनवण्यासाठी जी कला लागते त्याच कलेचा वापर भारतीयाने राजाची प्रतिमा व नाणी पाडण्यासाठी केलेला नाही. ऑप्शन नंबर 4. पुढे 15. पुढे दिलेल्या युक्तिवाद अभ्यासा आणि सर्वात जवळून यासारखीच अनुमान प्रक्रिया असणारा युक्तिवाद दर्शवणारा पर्याय निवडा. म्हणजे काय म्हणायचंय, आपण ज्या गोष्टींचा सराव करतो, बघू आपण हे वाचून टाकू. जर तुम्ही बासरी वादनाचा सराव केला तर तुमचे वादन सुधारेल. मी तबला वादनाचा सराव केला नाही म्हणून माझे तबला वादन सुधारले नाही. पुढच्या महिन्यात स्पर्धा आहे म्हणून चांगले काम करण्यासाठी मी कष्ट केले पाहिजेत. थोडक्यात म्हणायचं काय, आपण ज्या गोष्टीचा सराव करतो त्यामध्ये आपण प्रावीण्य मिळवतो. सरावाच्या अभावाने एखाद्या गोष्टीमध्ये आपण सुधारणा करू शकणार नाही. हे दुसऱ्या वाक्याचं मिनिंग आहे. ठीक आहे. सरावाचा अभाव केला तर आपण. त्यामुळे एखाद्या गोष्टीत प्रगती करण्यासाठी आपण सराव करायलाच हवा. ठीक आहे. मी कष्ट केले पाहिजेत. पुढच्या महिन्यात स्पर्धा आहे म्हणून मी चांगले काम करण्यासाठी कष्ट केले पाहिजेत. असे प्रश्नात सगळं सांगितलंय. आता आपण तसा पर्याय बघू. पहिला, सायकल स्वारीसाठी तुम्ही कष्ट केले तर तुमचा वेग वाढेल. ओके, ठीक आहे. वेग वाढवण्यासाठी मी खूप कष्ट केले आणि स्पर्धा जिंकण्यास सुरुवात केली. बरं, पुढच्या आठवड्यात परीक्षा आहे. जर मला उत्तीर्ण व्हायचे असेल तर मला अभ्यास करत राहिलं पाहिजे. ठीक आहे. हे वर बघता क्षणी खरं वाटतंय, पण ह्याच्यात काय चुकलंय माहित आहे? मी चांगले काम करण्यासाठी मी कष्ट केले पाहिजे. स्पर्धा जिंकण्यास सुरुवात केली ह्याचा काही संबंध नाही. माझं स्पीड वाढलंय इथपर्यंतच. ठीक आहे. दुसरी काही गोष्ट नाही. जिंकलीच असं काही नाही. तुमच्यापेक्षा अजून तयार करणारा असू शकतो. दुसरं, त्यामुळे पहिलं येणार नाही. दुसरं काय, जर सूरपेटी वादनाचा तुम्ही नियमित सराव केला तर तुमचे वादन सुधारेल. ठीक आहे बाबा, वाक्यानुसार आहे. रसिकाने फारसा सराव केला नाही परंतु तिचे वादन सुधारले म्हणजे तिने पुरेसा सराव केला असला पाहिजे. त्यांनाच काय म्हणायचं ते कळेना. ठीक आहे. कदाचित ती हे वर्ष संपता येणारे विचार, अरे काय चाललंय? एकदा म्हणते रसिकाने फारसा सराव केला नाही परंतु तिचे वादन सुधारले म्हणजे तिने पुरेसा सराव केला असला पाहिजे. तुम्ही काय म्हणताय ते तुम्हालाच कळत नाहीये. त्यामुळे दुसरं तर वाक्य येणारच नाही. तिसरं, जर तुम्ही गायण्यासाठी खूप कष्ट केले तर तुमचे गायन सुधारेल. वाक्यानुसार आहे. मी माझ्या नृत्य कौशल्यांसाठी काही कष्ट केले नाहीत म्हणून माझे नृत्य कौशल्य सुधारेल. सेम टू सेम दुसरं वाक्य आहे. परत, येत्या 2 महिन्यात माझी परीक्षा आहे म्हणून त्यात उच्च श्रेणी मिळवण्यासाठी मी नियमित सराव केला पाहिजे. एक्झॅक्ट सेम आहे. काहीच फरक नाही. तुम्ही हे वाचा आणि हे वाचा. फक्त शब्द बदललेत. ठीक आहे. त्यामुळे तिसरं 100% बरोबर. ह्यात चूक निघूच नाही शकत. तरी पण चौथं बघू. परिपूर्ण ते
च्या प्राप्तीसाठी सरावाची गरज आहे. हे इथलंच चूक आहे. परिपूर्णतेच्या नाहीये ते, सुधारणेसाठी किंवा प्रगतीसाठी. परिपूर्णता म्हणजे सर्वोच्च, तसं नाहीये ते. तरी पण पुढचं वाचू. समस्या निवारण कौशल्यात मला लवकरच पारंगत झाले पाहिजे म्हणून मी परिश्रमपूर्वक सराव केला. बरं ठीक आहे बाबा हे. लवकरच ओघाच्या स्पर्धेने सहभागी होणार आहे आणि ती खात्री स्पर्धा होणार असेल तर फक्त मी कष्ट करायला सुरुवात करणार आहे. जिंकणार आहे वगैरे असं काय वाक्यामध्ये कुठेही सांगितलेलं नाही. त्यामुळे आन्सर काय येणार? पर्याय क्रमांक 3. तर हे झाले PSI मेन्स 2019 चे प्रश्न. ज्यांना हा कुठलाही कोर्स जॉईन करायचा असेल त्यांनी हा जॉईन करू शकता. ठीक आहे. हा कोर्स सगळ्यात बेस्ट असणार आहे. खूप सारा कंटेंट भेटणार आहे तुम्हाला या कोर्समध्ये आणि कोर्स 3 मध्ये 1 आणि 2 दोन्ही कोर्स इन्क्लूड असणार आहेत. पहिल्या कोर्सची 6 महिने व्हॅलिडिटी आहे, दुसऱ्याची 1 वर्ष आणि याच्यामध्ये 2 व्हेरियंट आहेत. ठीक आहे. आणि काय काय करायचं आहे सगळं हे तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे मी. प्रत्येक वेळी का सांगतोय? कारण जोपर्यंत माणसांना कळणार नाही किंवा मुलांना कळणार नाही की शिकवलं जातं त्याशिवाय नाही ना होणार. त्यासाठीच हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण सांगतोय मी. बघा ना तुम्ही आता एवढे प्रश्न सोडवले आपण. कुठेतरी कुठेतरी आहे का रे? कुठेतरी फॉर्म्युला वगैरे यूज केलाय का? लय मोठा फॉर्म्युला यूज केलाय. अजून पण पुढे येतील प्रश्न. कुठेच फॉर्म्युला यूज केला जाणार नाही. कारण सूत्र न वापरता समजून घेणे याच्यावर आपण भर करतो. कन्सेप्ट क्लिअरिंग आणि मी माझ्या गोष्टीला कधीच ट्रिक्स म्हणत नाही. मी कन्सेप्टवर शिकवतो. ट्रिक्स म्हणजे सूत्र असतात. सगळ्या गोष्टींचा विचार करून एक फॉर्म्युला तयार बनवतात. त्याला आपण ट्रिक्स म्हणायचं असतं. पण लोकांचा समज काय? अरे विदाऊट फॉर्म्युला वापरलं म्हणजे ट्रिक्स वापरली. तसं नाही. फॉर्म्युला म्हणजे ट्रिक्स आहे. ठीक आहे? तर तुम्हाला करायचं असेल तर हे चॅनल जॉइन करा. ह्याच्यावर नेहमी अपडेट येत राहतात आणि तुमचे डाउट्स कधीही तुम्ही विचारू शकता. ह्या युजर आयडीवर टेलिग्रामच्या @अभिषेक. ठीक आहे. ठीक आहे. धन्यवाद.